काय लग्नानंतर टॅक्स वाचतो? हो, तेही कायदेशीररित्या. कारण लग्नानंतर तुमच्या घरात एक नवीन टॅक्स पेअर तयार होऊ शकतो. त्याचं नाव आहे HUF. आता तुम्ही म्हणाल HUF म्हणजे काय? HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली. म्हणजेच तुम्ही लग्नानंतर नवरा, बायको आणि मुलं मिळून एक नवीन वेगळी टॅक्स एंटिटी तयार करू शकतात. सरकारच्या दृष्टीने HUF हा वेगळा व्यक्ती मानला जातो. म्हणजे त्याचं स्वतःचं पॅन कार्ड, बँक अकाउंट आणि इन्कम टॅक्स रिटर्न असू शकतो. समजा राहुल नावाचा एक व्यक्ती आहे. राहुलची सॅलरी आहे 15 लाख रुपये वर्षाला आणि कुटुंबाकडे एक वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे ज्यातून 7 लाख रुपये रेंट येतो. जर हे रेंट राहुलच्या पर्सनल इन्कम मध्ये दाखवलं तर त्याचं टोटल इन्कम 22 लाख रुपये होईल आणि त्याला जास्त इन्कम टॅक्स भरावा लागेल. पण जर ती प्रॉपर्टी राहुल HUFच्या नावावर असेल तर ती 7 लाख HUFच्या इन्कम मध्ये जातील. म्हणजेच राहुल वेगळा टॅक्स पेअर आणि HUF वेगळा टॅक्स पेअर. आता दुसरं उदाहरण बघा. समजा कुटुंबाचं एक छोटंसं दुकान आहे. जर त्या दुकानाचं इन्कम राहुलच्या नावावर असेल तर पूर्ण टॅक्स राहुललाच भरावा लागेल. पण जर ते दुकान HUFच्या नावावर असेल तर त्या बिझनेसची इन्कम HUF मध्ये दाखवता येऊ शकते. म्हणजेच काय तर एका घरात इन्कम लिगली डिव्हाइड करून टॅक्स प्लॅनिंग करता येतं. आणि एवढंच नाही, HUF ला सुद्धा बेसिक एक्झम्पशन लिमिट मिळते. तसंच ATC डिडक्शन, PPF, LIC याच्यामुळे मिळणारे टॅक्स बेनिफिट्स पण मिळू शकतात. पण लक्षात ठेवा, HUF म्हणजे मॅजिक ट्रिक नाही. त्यासाठी प्रॉपर सेटअप, लिगल रूल्स आणि योग्य प्लॅनिंग खूप महत्वाचे आहे. म्हणून फक्त रील पाहून लगेच HUF सुरू करू नका. तुम्हाला HUF बद्दल आधी माहिती होती का? माहिती असेल तर कमेंटमध्ये HUF लिहा आणि अशाच सोप्या टॅक्स आणि फायनान्स रिलेटेड माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.